नमस्कार. माझ्या एका रक्ताशिवाय या देशाला अर्पण करण्यासाठी माझ्याजवळ दुसरं काही नाही. जोपर्यंत भारत देश स्वतंत्र होत नाही तोपर्यंत वारंवार माझा जन्म व्हावा. मी या देशासाठी वारंवार आपले बलिदान देऊ इच्छितो. हे शब्द आहेत एका झंझावताचे, म्हणजेच भारतातील क्रांतिकारक असलेल्या मदनलाल धिंगरा यांचे. जाणून घेऊयात त्यांच्याविषयी आजच्या या खास व्हिडिओमधून. 1 जुलै 1909 रोजी लंडन मध्ये द नॅशनल इंडियन असोसिएशनचे वार्षिक स्नेहसंमेलन भरले होते. त्या स्नेहसंमेलनात मदनलाल धिंगरा सहभागी झाले. याच स्नेहसंमेलनामध्ये भारतातील क्रूर धोरणांचा जनक असलेला सर कर्झन वायली देखील उपस्थित होता. कार्यक्रम संपल्यावरती सर कर्झन वायली बाहेर येताच मदनलाल धिंगरा यांनी अगदी जवळून कर्झन वायली यांच्यावरती 5 गोळ्या झाडल्या आणि ते जागीच ठार झाले. मदनलाल धिंगरा यांचा हा हल्ला कुठल्या एका व्यक्तीवर नव्हता, तर भारताला अमानवी ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त करण्यासाठी केलेला हा आघात होता. प्रत्यक्ष शत्रूच्या भूमीत राहून त्यांच्याच उच्च अधिकाऱ्याला मारण्याचे धाडस दाखवून आपले नाव इतिहासात कोरणारे मदनलाल धिंगरा हे थोर क्रांतिकारक आहेत. या घटनेची शिक्षा म्हणून मदनलाल धिंगरा यांना वयाच्या 26व्या वर्षी लंडन मधील पेटनव्हिल तुरुंगात फाशी देण्यात आली. प्रत्यक्ष शत्रूच्या भूमीत राहून त्यांच्या उच्च अधिकाऱ्यास मारण्याचे धाडस दाखवणारे मदनलाल धिंगरा यांनी आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवले. 20व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतिकारी घटनांपैकी एक म्हणून या घटनेचा आजही उल्लेख आढळतो. भारतीय तरुण साम्राज्य शक्तीला घाबरत नाहीत असा संदेश देणाऱ्या मदनलाल धिंगरा यांना मानाचा मुजरा. मनपूर्वक धन्यवाद.